हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, ते पण मराठी सॉन्गवरती. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही बिनधास्त मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. प्लस आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटर ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वाच करायचा, थोडा स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ नका तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार दोन ॲप्लिकेशन, एक म्हणजे कॅपकट प्रो आणि दुसरं म्हणजे VPN. तर तुम्ही VPN कोणतं पण यूज करून घेऊ शकता, काही विषय नाही. मी पॉक्स VPN यूज करत आहे. आता प्लस विषय असा आहे की तुम्हाला आवाज मला चेंज येणार आहे, कारण काहीच मित्रांनो, मला रेकॉर्डिंग करायची झोपच येत नव्हती. रात्रीचे 1 वाजलेले आहेत, मला झोप येत नव्हती. म्हणून काय केलं, मी एक व्हिडिओ एडिट केला, लगेच रेकॉर्डिंग करून टाकावं म्हणलं. त्यामुळे आता 1 वाजता रेकॉर्डिंग करतो, त्यामुळे माझा आवाज थोडा चेंज होतोय. दुसरा काही विषय नाही. तर आता काय करूत, आपण VPN आपलं जे आहे कनेक्ट करून घेऊयात. तर मी पॉक्स VPN यूज करत आहे. तुम्ही रँडम कोणतं VPN यूज करू शकता. प्ले स्टोअरवरती डाउनलोड करून घ्या. खूप VPN आहेत, कोणतं पण एक डाउनलोड करून घ्या आणि प्लस कनेक्ट करून घ्या. तर मी पॉक्स VPN यूज कसं करायचं तुम्हाला सांगतो. सिम्पली पॉक्स VPN ओपन करायचे बरं का. ओपन केल्याच्यानंतर इथं वर VPNचं ऑप्शन आहे बघा, यावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली इथं कनेक्टचं ऑप्शन आहे. सोपं तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जी आपली वॉच आहे म्हणजे जे ॲड आहे तर ती वॉच करायची नसेल, एक सिम्पल सोपा प्रकार आहे पॉक्स VPNचा. लगेच त्यांची खोलून टाकूयात आपण ॲड नाही येण्यासाठी बरं का. तुम्हाला सांगतो, विषय कनेक्टवरती क्लिक करायचे. ठीक आहे बघा, अशा प्रकारे मिनिमाइज करायचे आणि वरी ढकलून द्यायचे. ओके, इतकंच करायचे. आपलं VPN ही बघा कनेक्ट झालेलं आहे, दिसतंय का वरी, ही बघा कनेक्ट टू नेपाळ VPN. कशी आहे ट्रिक, सोपी का नाही. त्यामुळे एक लाईक नक्की करायची. ही ट्रिक फक्त आदित्य क्रिएशन 76 वरतीच बघायला मिळणार आहे. ओके, समजलं का. डायरेक्ट 30 सेकंदाची ॲड 1 मिनिटात गायब. ओके, समजलं का. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करायची आहे. बघा आपलं कनेक्ट, आपलं जे VPN आहे ते कनेक्ट झालेलं आहे. झालं का नाही. सिंपल आपण आता VPN तर कनेक्ट केलेला आहे एकदम सोप्या आणि सिंपल प्रकारे 1 सेकंदामध्ये. आता विषय येतो कॅपकटचा. जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, आणि टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा, खूप ॲप्लिकेशन आहेत. कॅपकटचे प्रो व्हर्जन, आर्ट मोशनचे प्रीमियर व्हर्जन, बाकी काही पिक्सल ॲप वगैरे खूप काही आहेत. जाऊन फ्रीमध्ये डाउनलोड करा. सगळे पिनच करून ठेवलेले आहेत, त्यामुळे तिथून जाऊन डाउनलोड करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. सिम्पली आता कॅपकट प्रो ओपन करून घेतो. आपलं कॅपकट ओपन केल्याच्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे बघा. काय करायचं, न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला असेल अशा प्रकारे 15 सेकंदाचा. सिंपल हा एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. तर व्हिडिओ आहे नॉर्मली, बट यामध्ये बीट आहेत. ओके, याची एंडिंग कट करायची आपल्याला. एंडिंग कट केल्याच्या नंतर खाली थोडं स्लाइड करायचं. ह्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करायचं. इथे एक ऑप्शन आहे असेल बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. यावरती क्लिक करायचंय आणि हे बघा आपले बीट आहेत. आता सिंपल सॉन्गवरती क्लिक करायचंय, खाली थोडं स्लाइड करायचं, बीटचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचंय. तर इथं असेल आपला पहिला बीट, ही बघा. वाटतं तुम्ही असं सुद्धा बघून लावू शकता, काही विषय नाही. तर इथं आपला बीट आहे, बट मी लावायचं विसरलो. तर मग सांगतो इथून बघा. तरी मी बघा इथं पांढरा व्हाईट लावायचं विसरलं नाही, ते व्हाईट मध्ये दिसत नाही. ही बघा इथं बीट आहे आपला, ही दिसतो का तुम्हाला. ही बघा 1 बीट म्हणून सिंपल. हे आपला बीट आहे, थोडंसं मरायचं आहे. ते व्हाईट त्याच्यामुळे आपल्याला चमकलेलं दिसत नाही. तर इथं आहे सेकंड बीट. मला वाटलं मी विसरलो का लावायचा, बट मी विसरलेलो नाही. तिथं बीटच तसा आहे. आपण तरी काय करणार बरं का गाईज. तर ही बघा इथे एक बीट आहे, तर इथे एक असणार आहे आणि इथे एक असेल, ही बघा. ओके,
आता इकडे कुठं नाही, त्याची एंडिंगला एक बीट द्या, स्टार्टिंगला एक बीट द्या, काही विषय नाही. हे विषय कसा आहे, जरा एंडिंगचा स्टार्टिंग बीटचा विषय म्हणजे आलेट मशीन सवय लागलेली आहे, त्यामुळे आता जो वरचा फोटो आहे, सॉरी वरचा जो व्हिडिओ आहे यावरती क्लिक करायचे, खाली थोडं स्लाईड करायचे. ओके, जिथे रिप्लेसचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचे, खाली साईडला फोटोवरती क्लिक करायचे. जर तुम्ही स्वतःचे फोटो यूज करणार असला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि फोटो काय ॲड करून घ्या. एक सिम्पल तुम्ही रँडम एक फोटो ॲड करून घेऊ शकता किंवा मल्टिपल फोटो ॲड करून घेऊ शकता. तर मी एकच फोटो ॲड करून दाखवतो. काय करायचं, याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचंय. झूम केल्याच्या नंतर तर आपले जे बीट आहेत त्या बीट वाईज आपल्याला फोटोला स्प्लिट करायचं. ओके, ही बघा आपले बीट आहेत इथं, तर फोटोला स्प्लिट करून घेऊयात, काही विषय नाही. तर विषय कसा मित्रांनो, जे आपले फोटो आहेत का जर रेंडम म्हणजे वेगवेगळे जर यूज केले तर जरा व्हिडिओ आणखीन भारी दिसणार आहे, एक अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर फोटो असले तर तुम्ही वेगवेगळे फोटो यूज करा, काही विषय नाही. तर आपण फोटो स्प्लिट वगैरे केलेला आहे एकदम प्रॉपर, जास्त स्प्लिट नाहीत, 1 2 2 4 आणि 1 5 स्प्लिट आहेत. आता या आपला जो व्हिडिओ आहे, व्हिडिओला बरोबररित्या इफेक्ट, ट्रान्झॅक्शन म्हणा, व्हिडिओ इफेक्ट, ऑडिओ इफेक्ट जे असतील ते आपल्याला ॲड करायचे आहेत. तर आता काय करायचं, डायरेक्ट आपण जो मेन व्हिडिओ आहे आपला त्यावरती जाऊयात, तुम्हाला सुद्धा सोपं जाणार आहे समजवायला. ओके, तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तो आपण त्या मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. तर सिम्पली काय करायचं, 1 नंबरचा जो फोटो आहे तर ह्या 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. सिम्पल फोटोवरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. तर आपला इनमध्येच एक ॲनिमेशन असणार आहे बघा, 3 पार्ट फ्लॅश नावाचा, 3 पार्ट फ्लॅश नावाचा. ओके, 3 पार्ट फ्लॅश. तर हा ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा आहे. याची लेंथ 2.2 सेकंड ठेवायची, म्हणजे फुलच ठेवायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. आता काय करायचं, कॉम्बोवरती यायचं आणि काय करायचं, ट्रेस्ट्रेक 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, ट्रेस्ट्रेक 1 नावाचा हा इफेक्ट ॲड करायचा. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे म्हणजे 3 नंबरच्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. परत काय करायचं, कॉम्बोवरती यायचे, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट ॲड करायचा, लेंथ फुल ठेवायची. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे 4 नंबरच्या, किती, राईट 4 नंबरच्या. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, स्प्लिट अँड स्लाइड 1 नावाचे इफेक्ट ॲड करायचे, स्प्लिट अँड स्लाइड. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, परत ॲनिमेशनवरती, परत कॉम्बोवरतीच डिस्टोर्ट राईट नावाचे इफेक्ट ॲड करायचे, लेंथ फुल ठेवायची 1.3 सेकंड. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, कॉम्बोवरती झूम 1 नावाचे इफेक्ट ॲड करायचे, लास्टच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, इनमध्येच आहे बघा इफेक्ट रॉक हॉरिझॉन्टली, तर हा इफेक्ट ॲड करायचा. याची लेंथ सुद्धा 1.3 सेकंड ठेवायची. ओके, तर बाई लोक 1 2 3 4 5 6 7 फोटोला ॲनिमेशन लावून घेतल्यानंतर काय करायचे, सिम्पल एक तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल बघा, हे बघा ट्रान्झॅक्शन व्हिडिओ आपल्या टेलिग्रामवरती आहे, डाउनलोड करा. 1 2 फोटो सोडायचे आहेत, 2 फोटोच्या मध्ये इथं एक हे आहे बघा, अशा प्रकारे गॅप ट्रान्झॅक्शनसाठी. तर काय करायचे, इथं या आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लावून टाकायचा. व्हिडिओ 3 सेकंदाचा आहे, फक्त स्टार्टिंग लावून टाकायची इथे. ओके, काही सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही, सिम्पल आहे. आणि आता काय करायचंय, आता आपण लावून घेऊयात इफेक्ट्स. आता बॉडी इफेक्ट आहेत, तर सिम्पल काय करायचं, 1 नंबरचा जो फोटो आहे तर 1 नंबरच्या फोटोपाशी यायचे. 1 नंबरच्या फोटोपाशी आल्यानंतर इफेक्टवरती जायचे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचे आणि ते डायमंड झूम नावाचे इफेक्ट आहे बघा, ट्रेंडिंगवरतीच आपल्याला बघायला मिळणार आहे. आता सिम्पली इंट्रो आणि आउट्रो मध्ये जा, इथं असेल बघा डायमंड झूम नावाचा, सिम्पल एक डायमंड झूम नाहीतर कोणता पण एक इफेक्ट ॲड करून घ्या, त्याचा काही विषय नाही, फक्त डायमंड झूमच घ्या, कोणता पण एक ॲड करा. एकच थोडं समोर यायचंय, बॉडी इफेक्टवरती यायचे, बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर काय करायचे, ग्लोईंग लाईन्सवरती यायचे, थोडं खाली स्क्रॉल करायचं. ओके, तर इथं हिल फायर नावाचं इफेक्ट असेल ॲड करायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर लेंथ काय करायची, इकडून थोडीफार सोडायची, इकडून थोडीफार सोडायची लास्टला, नंतर सेंटरच्या मध्ये ठेवायचे. ओके, 3 नंबरच्या फोटोपाशी यायचे, परत बॉडी इफेक्टवरती जायचे, परत ग्लोईंग लाईन्सवरती यायचे, थोडं स्क्रॉल करायचं, टेक्नॉलॉजी 3 नावाचे इफेक्ट ॲड करायचे 3 नंबरच्या फोटोला. याची लेंथ लास्टपर्यंत ठेवायची, फक्त थोडं स्टार्टिंग पाशी थोडी सोडून द्यायची समोर. ओके, 4 नंबरच्या फोटोपाशी यायचे, परत बॉडी इफेक्टवरती यायचे, परत ग्लोईंग लाईन्सवरतीच यायचे. तिथं ग्लोईंग लाईन्सवरतीच एक इफेक्ट असणार आहे बघा, आपल्याला आता इफेक्ट हुडकावा लागणार आहे, कोणता इफेक्ट बघू द्या. तर इथं बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट आहे बघा, तर हे ट्रेंडिंगवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. ट्रेंडिंगवरती बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट ॲड करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं, परत ग्लोईंग लाईन्सवरती यायचं, थोडं स्क्रॉल करायचं बघा. आता तर इथे गॅस वेव्ज नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे.
याची लेंथ ठेवा फेस टू फेस, काही विषय नाही. तर याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे, परत बॉडी इफेक्ट वरती जायचे, परत ग्लोईंग लाईन्स वरतीच इफेक्ट आहेत आपल्या ग्लोईंग लाईन्स वरती. तर फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. लास्टच्या फोटोपाशी यायचंय, परत बॉडी इफेक्ट वरती यायचं, परत ग्लोईंग लाईन्स वरतीच अँगल विंग्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. ऍडजस्ट वरती क्लिक करा, व्हर्टिकल साईज कलर तुमच्या हिशोबाने तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. काय सुद्धा विषय नाही, सिम्पल. तर आपण इफेक्ट वगैरे ऍड केले, ॲनिमेशन वगैरे ऍड केले आहेत. तर आता एकदा ट्रान्झॅक्शन ऍड करून घेऊयात. तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. तर ट्रेंडिंगवरतीच एक इफेक्ट असेल बघा ब्लेंच नावाचा, तर हा इफेक्ट ऍड करायचा आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन. आणि इथं अप्लाय टू ऑल वरती क्लिक करायचे. हा जो आपला ट्रान्झॅक्शन आहे सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे, ते पण एका क्लिकमध्ये 0 सेकंदामध्ये. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. वरील एक्सपर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. ओके. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.